आपल्या वडिलांनी रस्त्यावर उतरून आपल्या मुलीसाठी हे असं बोर्ड बनवलं, की आपण आत्ताची तरुणाई ह्या सगळ्या गोष्टी हो. करतोच. मात्र आता बाबांनी ह्यावेळी या जनरेशनमध्ये असताना देखील ही सगळी गोष्ट करणं आणि हे बाहेर आल्यानंतर जेव्हा तुला समजलं, तेव्हा काय रिएक्शन तुझी होती? मी खरंच खूप भारावून गेले होते. मला खूप क्यूट वाटलं ते. कारण या सोशल मीडियाच्या युगात ना, हं, हं. आपण असं असतं की वोट करायचं ना, स्टोरी टाका. हं, हं. इन्फ्लुएन्सर फ्रेंड्सला सांगा किंवा कोणाला तरी प्रमोशन करून हं, हं. घेऊयात आणि आपण वोटिंग करून घेऊयात. सोशल मीडियावरती आपण हॅम्पर करूयात सगळे इकडे, तिकडे, तिकडे. हे घरच्यांना नाही कळत. हं, हं. खूप साधे आई-वडील माझे, त्यांना सोशल मीडियाचं काही माहीत नाही. आणि जेव्हा मी बाहेर येऊन बघतेय की फक्त वोट मिळावे म्हणून पप्पा रस्त्यावरती उतरलेत. हो. पप्पांनी रिक्षावरती पूर्ण हो, हो. माझ्या फोटोजचं पोस्टर वगैरे बनवून घेतलं होतं. सो तो इतका स्वीट मोमेंट होता माझ्यासाठी की फक्त मी शोमध्ये पुढे जाण्यासाठी पप्पांना जे काही त्यांच्या पर्यायाने जमतंय, हो. पप्पांनी सगळं काय केलंय, आईने सगळं काय केलंय. माझी आई 9-9, 10-10 तासाची ड्युटी करून यायची आणि मग ड्युटी केल्यानंतर मग ते रात्रभर वोट करायला जायचंय, की रस्त्यावरती जे पण सापडतील सगळ्यांना जरा जिओ हॉटस्टार डाउनलोड करा, पोरीला वोट बापरे! करायचंय. वाह! सो ते पाहून खरंच खूप छान वाटलं, की आई-वडिलांना जरी सोशल मीडियाचं काही कळत कळलं नसेल, नसेल. तरी त्यांनी खूप केलं.